नमस्कार. काल मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवला होता. शासकीय भूमी अभिलेख कार्यालय सासवड, पुरंदर, जिल्हा पुणे यांना आपण माहिती अधिकारात माहिती मागितली होती. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वयीय माहिती मिळण्यासंदर्भात. तर आपण माहिती मागवण्याचा जो अर्ज केला होता तो 4/5/2026 या तारखेला आपण स्पीड पोस्ट रजिस्टरने त्यांच्याकडे आपण माहिती मागण्याचा अर्ज केला होता. आणि विषय माहितीचा असा होता की नगर भूमापन क्रमांक 460ची वडिलोपार्जित जमीन चुकीच्या पद्धतीने खरेदी खत करून फसवणूक केली असल्याने सदर जमिनी संदर्भात लेखी योग्य माहिती छायांकित प्रतिसह वेळेत मिळण्याबाबत. आणि माहितीचा कालावधी होता 16/2/2015 तगायतपर्यंत. तर आपण हा अर्ज केला होता उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सासवड, पुरंदर, पुणे, महाराष्ट्र यांच्याकडे. आणि आपली जी माहितीचं वर्णन होतं ते अशाप्रमाणे होतं की आपला सिटी सर्वे क्रमांक होता 460, धारण अधिकार क्षेत्र 179.40 चौरस मीटर. वडीलपार्जित जमीन ही चुकीच्या पद्धतीने खरेदी खत करून फसवणूक केली असल्याने सदर जमिनी संदर्भात खरेदी विक्रीच्या खरेदीदार व विक्रेतेदार यांनी कोणते कागदपत्र सादर केले आहेत त्यांच्या छायांकित प्रतिसह लेखी माहितीसह मिळावी. सदर जमिनीचे जुने व फेरफार नोंदी सामनेवाले यांनी सादर केलेले दस्तावेज, लेखी माहिती, त्या अनुषंगाने कार्यालयाकडून जारी केलेले शासकीय कागदपत्रे अशा प्रकारचे माहिती मागितली होती. आणि सदर जागेचा आपण भूमी अभिलेख कार्यालयाकडे बी जागेचा नकाशाही त्या जागेचा मागितला होता. आणि भूमी अभिलेख कार्यालयाला आपण 4/5/2026ला अर्ज करूनसुद्धा त्यांनी आपल्याला माहिती दिली नाही. आणि सासवड भूमी अभिलेख कार्यालय यांच्या माध्यमातून का दिली गेली नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण त्याच्यासोबत मालमत्ता पत्रक 1791040 या क्षेत्रफळ आहे आणि सिटी सर्वे क्रमांक 460चा आहे. त्यासाठी आपण त्यांच्याकडे अर्ज केला होता आणि त्यांना मी सिटी सर्वेचा हा मालमत्ता पत्रक पेपर आहे त्यांच्याकडून आपण माहिती मागितली होती. पण आपल्याला का माहिती देण्यात आली नाही? का त्या अधिकाऱ्यांना वेळ नाही आहे का? जनमाहिती अधिकारी जनतेसाठी बसलेले आहेत. पण त्या ठिकाणी जर अशा माहिती अधिकाऱ्यातून जर आम्ही माहिती मागत असतील आणि त्या गोष्टीची जर माहिती मिळत नसेल मग हे जनमाहिती अधिकारी का ठेवण्यात आलेले आहेत? त्यांना ताबडतोब काढून टाका. दुसरी गोष्ट अशी, आता आपण अपील दाखल करत आहोत, परत दुसरा अर्ज करत आहोत. प्रथम अपीलीय अधिकारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे, कार्यालय पुणे, जिल्हा कार्यालय यांच्याकडे. तर हा अर्ज त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला ह्या अर्जाची माहिती मिळेल का नाही ही शाश्वती बी कमी आहे. कारण की जर जनमाहिती अधिकारी जर माहिती पुरवत नसतील तर माहिती अधिकार अधिनियम 2000 अन्वयीय माहिती मिळण्याबाबतचा अर्ज सामान्य जनतेने का करावा? RTIच्या माध्यमातून जर गोष्टी समोर येत नसतील तर ह्या 2005 अन्वयीय माहिती मागण्याचा काय फायदा आहे ह्याचं स्पष्टीकरण त्या अधिकाऱ्यांनी द्यावं. दुसरी गोष्ट अशी, आपण दुसरा एक अर्ज केला होता त्याच्या संदर्भातही आपण बोलणार आहोत. वाघापूर ग्रामपंचायत पुणे यांना सुद्धा. पण ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणावरून माहिती मिळत नाही. ग्रामसेवक वाघापूर ग्रामपंचायत सासवड पुरंदर या ठिकाणचे जे ग्रामसेवक आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने माहिती देण्याचं काम
कार्यालयाच्या माध्यमातून होत असतं. दुसरी गोष्ट अशी, या जागेच्या संदर्भात अर्ज केल्यानंतरही शासन गंभीर नसतं, म्हणजे माहिती मागवली तरी गंभीर नसतं. अपील दाखल केलं तरी गंभीर याच्यावरती गंभीर पणे गोष्टी हाताळल्या जात नाहीत. जर माहिती अधिकारातून जर त्या कार्यालयातून माहिती मिळत नसेल, दुसऱ्या ठिकाणी अपील दाखल करावं लागत असेल, तर ही शरमेची बाब आहे. दुसरी गोष्ट अशी की भूमी अभिलेख कार्यालय कुठे पैसे खाऊन या गोष्टी दाबण्याचा प्रयत्न करतंय का, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आणि सासवड भूमी अभिलेख कार्यालय हे तातडीने ह्या अर्जावरती कारवाई करून आम्हाला माहिती पुरवणार आहेत का, हा सवाल सासवड भूमी अभिलेख कार्यालयाकडे माझी आहे. जर अशा प्रकारचे जर माहिती, अशा प्रकारचे छोट्या छोट्या जर गोष्टी त्या कार्यालयाच्या माध्यमातून लपवत असतील, तर सामान्य जनतेचं काय, हा सर्वात मोठा प्रश्न. हे बघा ना, तुम्हाला खोटं वाटत असेल, या ठिकाणी तिकीट आहे, स्पीड पोस्टने केलेला अर्ज आहे. हा पहिला अर्ज आहे आपण केलेला, तुम्ही बघू शकता. आपण त्या कार्यालयाकडे माहिती मागितली होती, पण ते कार्यालय जे आहे ना, ते कार्यालय शासन अशा गोष्टींवरती गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि सामान्य जनतेला छोट्या छोट्या गोष्टी काही माहिती नसतात, त्याच्याकरता माहिती अधिकारातून RTIच्या माध्यमातून अशा गोष्टी माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत असतात, पण अडचण येते. मग जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा या गोष्टीवरती दखल घेतली पाहिजे आणि प्रत्येक विभागाला आदेश काढले पाहिजेत की तुमच्याकडे जर अर्ज वगैरे आला RTIचा, तर तुम्ही ताबडतोब माहिती देण्याचं काम करा, नाही तर विभागीय कारवाई करा ना. जर माहिती देत नसतील तर विभागीय कारवाई करा. आणि हे आपण भूमी अभिलेख अधीक्षक पुणे यांना आता पाठवणार आहोत आणि आपण त्यांच्याकडे दाद मागण्याचं काम करणार आहे. तर हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण असेल तर 100% पुढं पाठवण्याचा, शेअर करण्याचा प्रयत्न करा. याच ठिकाणी आपण आता आपली थांबवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.